मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. आता जर बघितलं, भरपूर दिवसापासून म्हणजे व्हिडिओ येत नव्हती. म्हणजे मुळात मुद्दाच नव्हता काही व्हिडिओ बनवण्यासाठी. जे युद्ध चालू होतं किंवा मार्केट क्रॅश, यामुळे असं काही नवीन असं भेटत नव्हतं. आणि त्यात माझ्याकडचं जे भांडवल होतं ते देखील संपलेलं होतं. म्हणजे काय लॉस वगैरे नाही, पण इतरही गोष्टीचे खर्च वगैरे असतात, त्यामध्ये माझं जे भांडवल होतं ते संपून गेलेलं होतं. आणि त्यानंतर आता जर बघितलं, मार्केटमध्ये असं काही नवीन असं काही घडताना दिसत नाही. FII पूर्णपणे सेलिंगच्याच मूडमध्ये, ते अजूनही कुठे खरेदी करताना दिसत नाही आहे. आता त्यांच्या मागची काय पॉलिसी आहे किंवा काय त्याच्या मागचं धोरण आहे, त्यांना त्याचं माहिती. पण आता जर बघितलं, इंडियन मार्केटच काय, ग्लोबल मार्केटसुद्धा आता येते काही दिवसामध्ये आपल्याला पडताना दिसेल. कारण ट्रम्पने जे आता आहे ना, परत ट्रेड वॉर जे चालू केलेलं आहे, यामध्ये आता जर बघितलं, चायनाने या बाबतीत म्हटलेलं आहे की हे खूप म्हणजे निंदनीय आहे. आणि आता यामध्ये जे देश आहेत, तर त्यामध्ये आपला देश देखील आहे. आणि या हप्त्याभरातच त्यामध्ये जे टॅरिफ आहेत ते लादले जाणार आहेत आपल्या देशासोबत इतर जे देश आहेत त्यांच्यावर. आणि जर बघितलं तर आता जे इराण आणि इस्रायलचं जे युद्ध होतं, ज्यामध्ये अमेरिका देखील सामील आहे, तर त्यामध्ये आता इराण जो होता तो सौदी अरेबियावर हल्ला करत होता. आणि त्यामुळे काय होत होतं, सौदी अरेबियासारखे जे अमेरिकेचे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांना खूपच म्हणजे त्रास होत होता. आता इराणची जी महत्त्वाकांक्षा आहे की जे आपण अणुबॉम्ब जे बनवायचं आहे किंवा जे आपल्याकडे एक न्यूक्लिअर पॉवर हवी आहे, तर ती महत्त्वाकांक्षा पुरी होती नाही होती. पण आता अमेरिकेने असं एक धोरण घेतलेलं आहे की सौदी अरेबियाला आता न्यूक्लिअर पॉवर बनवायचं. आणि त्या दृष्टीने आता सौदी अरेबियासोबत त्यांचं ते बोलणं चालू आहे. आता जर सौदी अरेबियाकडे न्यूक्लिअर पॉवर जर आली तर हे खूपच म्हणजे एक धोक्याचं वाटतं. म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये इराणकडे जर न्यूक्लिअर पॉवर आली आणि नंतर जर बघितलं आपण सौदी अरेबिया देखील त्यामध्ये असेल, तर हे खूप म्हणजे धोकादायक आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता कदाचित जर युद्ध झालं तर आण्विक युद्धाची खूपच भीती एक निर्माण झालेली आहे. आणि जग त्या दृष्टीने आता पाऊल टाकताना दिसतंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सध्या ही वेळ नाही मार्केटमध्ये काही इन्व्हेस्ट करण्याची. आता इथे मी फक्त माझं जे प्रामाणिक मत आहे ते मी मांडतो. इथे मी कोणाला सुचवत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यावर कुठे इन्व्हेस्ट करावे किंवा काही निर्णय घ्यावे. स्वतःचा जो काही तुमचा निर्णय असेल तो तुमचा अभ्यास पूर्ण असायला हवा, त्यासाठी तुम्ही स्वतःचे निर्णय घ्या. इथे मी फक्त माझा अभ्यास आणि माझं जे मत आहे ते मांडतो आहे. आता यामध्ये मी काय करतो आहे, मी माझी फक्त SIP जी आहे ती कंटिन्यू करतो. यामध्ये माझे 3 SIP चालू आहेत. त्यामध्ये 2 टाटाचे आहेत आणि 1 बजाजची आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला देखील जर SIP प्लॅन वगैरे घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, त्यावर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. त्यानुसार तुम्हाला मी जो तुम्हाला योग्य असेल तो SIP प्लॅन नक्कीच तुम्हाला सुचवेल. आणि तुम्हाला जर वाटतं की इन्व्हेस्टमेंट करायची आहे स्टॉक मार्केटमध्ये, तर स्टॉक मार्केटमध्ये येण्यापूर्वी तुम्ही स्टॉक मार्केटचा पूर्णपणे अभ्यास करा, त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये या. आणि राहिला विषय, येणाऱ्या काळामध्ये माझ्या ज्या व्हिडिओज आहेत ते येत राहतील. पण काय झालं आहे, काही ना काही कामं असतात आणि मधल्या काळामध्ये माझ्या मागं दुसरे देखील कामं होते, जे हॉस्पिटल वगैरे जे म्हणतो, त्यामुळे देखील मला जमलं नाही काही व्हिडिओज बनवायला. तर काय अडचण नाही, इथून पुढे मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेल. पण जे महत्त्वाचे अपडेट होते ते मी तुम्हाला आत्तापर्यंत दिलेले आहे तिथं, मला असं वाटतं. आणि एखादी जी अपडेट आहे ती जर राहिली तर मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करेल आणि पुढे देण्याचा प्रयत्न देखील करेल. तर चॅनलवर जर नवीन असाल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील. आता स्टॉक मार्केटचे जे विषय आहेत ते इथे मी तुम्हाला सांगतच असतो. पण मला असं वाटतं की आपण एक स्टॉक मार्केट लर्निंगची जी फेज आहे ती देखील आता लवकरच चालू केली पाहिजे, जेणेकरून जे नवीन लोक आहेत ज्यांना स्टॉक मार्केट शिकायचं आहे ते देखील यामार्फत आपले जे स्टॉक मार्केट शिकू शकतात आणि त्यांना बेसिक माहितीसुद्धा त्यांना मिळू शकते. तर यामधनं माझा जो उद्देश आहे की एक साधारणपणे आपल्या ज्या साधारण सोप्या भाषेमध्ये जे स्टॉक मार्केट आहे ते शिकवण्याचा माझा प्रयत्न राहील. तर तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही जुळलेले असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.